मैदानावरती आपण पाहत आहे. मागची मॅच आपण पाहिली अगदी 34 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, परंतु आपण पाहिलात लो स्कोरिंग आणि हाय व्होल्टेज मॅच आपण पाहिलेत. जवळजवळ असं वाटलं होतं की बेंडकल संघ सहज रीतीने सामना जिंकू शकेल, परंतु जर का आपण पाहिलात ना तर इकडून पॅव्हलियन कक्षामधून आवाज आला होता समर्थ कडू यांचा. जर का 40 ते 35 पर्यंत जरी आपला स्कोर झाला तरी आपण डिपेंड करू शकतो, ज्यामध्ये आपण काय शंका नाही आहे. जर का आपण पाहिलं तर या मॅचकडे आपण देऊयात कॉन्सन्ट्रेट आणि जाऊया मॅचकडे. पहिल्या चेंडूवरती बॅटर स्वीप करण्याचा प्रयत्न केला, येत नाही या बॅटन बॉलचा संपर्क, पहिला डॉट बॉल. जर का आपण पाहिला तर एका बाजूला संघ शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहता संघ वेशवी. एका बाजूला आपण पाहता अभिजित ठाकूर सारखा मोठा फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला समर्थ कडू. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा आला, डॉट बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळते यावेळेस आपण गोलंदाज पाहता निवृत्ती पाटील यांच्या माध्यमातून. जर का विचार करायचा झाला तर यानंतरची होणारी मॅच एका बाजूला आपण पाहू शकाल पनवेल विभागातील दादा संघ म्हणून ज्यांना संबोधलं जातं. यावेळच्या बॉलवरती फटका आला मोठा, झेल खाली येतो क्षेत्ररक्षक आणि यावेळेस टिपला जातो झेल आणि फलंदाज आपण पाहताय समर्थ कडू यांचा संपुष्टात आला खेळ. धक्का क्रमांक पहिला मैदानावरून बॅक टू दी पॅव्हलियन. पहिला फलंदाज बाद झाला. आपण पाहता सस्त्यात बाद होताना पाहायला मिळतात समर्थ कडू. जर का विचार करायचा झाला तर पनवेल विभागातील दादा संघ केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा ज्या संघामध्ये जर का आपण पाहिलात तर सूरज पाटील पाहायला मिळेल, त्यानंतर प्रतीक सुरते, बागीत सुरते असे मोठमोठे खेळाडू आज मात्र या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतात. आणि जर का दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाला तर समीर स्मृती जय दुर्गा नागाव हा संघ देखील हार मानणाऱ्यातला संघ नाही आहे. त्या संघामध्ये देखील जर का आपण विचार करायचा झाला तर चिंट्या रेड्डी सारखा एक मोठा फलंदाज त्या संघामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि जर का विचार करायचा झाला तर ही मॅच देखील अतिशय महत्त्वाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, कारण की जो संघ या सामन्यामध्ये विजयी होईल तो थेट आपण पाहू शकाल पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ पाहायला मिळेल. जर का पाहिला तर दोन्ही संघाने पहिला सामना अतिशय ताटामाटा जिंकला आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच आणि यावेळचा बॉल देखील पहा, काय गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते, अगदी तिखट मारा गोलंदाजीच्या मार्कवरती निवृत्ती पाटील करताना पाहायला मिळतोय. जर का आपण पाहिलात तर यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल तो म्हणजे विश्वजित ठाकूर यांचे बंधू अभिजित ठाकूर पाहायला मिळतात. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा झेल उडाला, अभिजित ठाकूर कोणतीही चूक करणार नाही आणि धक्का क्रमांक 2 यावेळेस मैदानावरतून होतोय बॅक टू दी पॅव्हलियन. डगआउटचा दुसरा शिकार. षटक क्रमांक आपण पाहता प्रगतीपथावरती पहिलं पाहायला मिळतो, अगदी 5 चेंडू डॉट पाहायला मिळेल. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का? मेडन षटकाच्या मोर्चावरती जर का आपण पाहिलं तर निवृत्ती पाटील हा गोलंदाजी करतोय. कालच्या दिवसामध्ये जर का आपण पाहायला गेला तर नशीब नाईकनं अहंकार माजवला या मैदानावरती. जर का पाहायला गेला तर प्रत्येक चेंडू अगदी आपण पाहिलात ना वाईड यॉर्कर प्रत्येक चेंडू बॅटन बॉलचा संपर्कच येत नव्हता, अशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि जर का आपण पाहिलात तर बादल मात्र त्या संघामध्ये उपस्थित नव्हता. बादल मात्र आपण पाहिलात तर रायगड प्रीमियर लीग मध्ये दाखल झाला होता आणि त्याचा संघ तो नसताना देखील अप्रतिम परफॉर्मन्स करत सुपर 3 मध्ये प्रवेश केला. यावेळचा चेंडू काय चेंडू पाहायला मिळतो आणि या स्पर्धेतील पहिली मेडल ओव्हर पाहायला मिळते ज्या गोलंदाजाने केलाय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. निवृत्ती पाटील अशी टाळ्या व्हायला हरकत नाही. अप्रतिम गोलंदाजी निवृत्ती पाटील ठरला या स्पर्धेतील पहिला मेडल षटक टाकण्याचा मानकरी. अगदी जर का आपण पाहिलं तर
पहिलं षटक कधी संपुष्टात आलं हे देखील कळलं नाहीये. अगदी 6 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. काय अप्रतिम गोलंदाजी आपण पाहू.